प्रियानो, आजचा दिवस 17 जानेवारी 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा रविवार ख्रिसमस नंतरचा चौथा रविवार आहे. आजची भक्ती सभाला आपण प्रारंभ करू. ओ कम, लेट अस सिंग टू द लॉर्ड, लेट अस कम इन टू हिज प्रेझन्स विथ थँक्सगिव्हिंग. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू मागच्या आठवड्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलेला आहेस. आम्हाला सर्वांना प्रभू सुखी निरोगी आणि आशीर्वादित ठेवलेले आहे. प्रभू या कारणाने तुझ्या स्मरण करत असताना प्रभू आजच्या रविवारी प्रभू आम्ही ऑनलाईन सहभागिता झालेलो आहोत. प्रभू आमची सहभागिताला तू आशीर्वादित कर प्रभू, आणि आमच्याद्वारे तुझ्या गौरव व्हावे अशी विनंती करतो. प्रभू पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये उतरून ये, आणि प्रभू आजचा भक्तीचा प्रभू लाभ तू सर्वांना पाठव प्रभू अशी विनंती करतो. प्रभू तुझा आनंद आणि शांती आणि प्रभू प्रेम लोकांपर्यंत वाहू दे प्रभू, आणि प्रभू कोणाला रिकामी हाताने तू ठेवू नको अशी विनंती करतो. प्रभू आम्हाला स्वतःला आणि भक्तिसभाला तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ आणि उपासना संगीतमधून गीत क्रमांक 322 प्रभूची सेवा आवडे गेलो सुवेळी ऑग्रन बरोबर आपण गायला प्रयत्न करूया.
प्रियानो, गाण्यानंतर आपण प्रभूची शांती ग्रहण करू आणि एकमेकांना शांतीची सलाम पाठवूया. प्रभूची शांती तुम्हा सर्वांसह असो. प्रियानो, आपण शालोम बोलू आणि एकमेकांना सलाम पाठवूया. शालोम. प्रियानो, यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचन करूया. पहिले शास्त्र वाचन निर्गम 33 वचन 12 ते 17. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशय नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात दे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे. तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. यावरूनच ते समजायचे ना. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशय नावाने ओळखत आहे. हे देवाचे वचन. हे देवा तुझी उपकार स्तुती असो. पौलाचे फिलिपेकरास पत्र याचा पहिला अध्याय 19 ते 26 वचने. ख्रिस्त घोषणा होत असल्याबद्दल पौलाला झालेला आनंद. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल हे मला ठाऊक आहे. जीवन की मरण कोणते चांगले? कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोह संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असल्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक गरजेचे आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशू ठाई अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे. हे देवाचे वचन आहे. शुभवर्तमान. योहानाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 35 ते 42. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य व येशू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा, देवाचा कोंकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधिता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहा. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या तेथे राहिले. तेव्हा सुमारे 10वा तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. त्याने त्याला येशूकडे आणले. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. देवबाप वाचलेली वचनं आपल्यासाठी आशीर्वादित. प्रेम, आपण पवित्र वचन वाचलेलं आहे. त्याच्यावर मनन करण्याआधी आपण परमेश्वराकडे वळू आणि प्रार्थना करूया.
पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू पुन्हा एकदा आम्ही तुझ्या जवळ येतोय प्रभू. प्रभू ही मननाची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो प्रभू. प्रभू तुझ्या पवित्र आत्माचं मार्गदर्शन तो आमच्या सर्वांवर पाठव. आणि प्रभू तुझ्या या सेवकांनी मनन तयार केलेलं आहे त्याच्यावर स्वर्गीय आशीर्वाद पाठव. आणि एक एक शब्द जे माझ्या मुखातून निघणार आहे ते पवित्र आत्माच्या सहाय्याने तू आमच्या सर्व प्रियजनांसाठी असरकारक आणि प्रेरणादायक तुझे असे वचन तू आम्हाला प्राप्त होऊ दे अशी विनंती करतो प्रभू. जेणेकरून प्रभू आम्ही तुझे वचन समजून प्रभू त्याच्या जीवनामध्ये पालन करून प्रभू आमच्याद्वारे तुझा महिमा व्हावे अशी विनंती करतो प्रभू. सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो प्रभू. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आजचा विषय द ट्रू फॉलोवर्स ऑफ क्राइस्ट सीक टू लिव्ह इन हिज प्रेझेन्स. ख्रिस्ताचे शिष्य शिस्त किंवा अनुयायी त्याच्या उपस्थितीत जगण्याचा शोध करतात. प्रियानो, आजचा जे थीम आहे, विषय आहे शोध किंवा सीक. हे मानव स्वभाव आहे, काहीतरी आपण शोध करत राहावं, टू सीक ऑर डिस्कवर समथिंग. आणि प्रियानो, रोज आपण बघतो की नवीन नवीन गोष्ट आणि नवीन नवीन वस्तूची शोध होतात. न्यू थिंग्स आर डिस्कवर्ड एव्हरी डे इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ. प्रियानो, शोध करणं हे चांगला पण वस्तूच्या शोध होतं, वाईट पण वस्तूच्या शोध होतो. प्रियानो, एके बाजूला वॉशिंग मशीनचे शोध झालेला आहे, दुसऱ्या बाजूला बॉम्ब जे विनाश फैलवत आहे ते पण शोध झालेला आहे. प्रियानो, तर आपल्याला निर्णय घ्यायचे आहे वाईट किंवा चांगल्या गोष्टीच्या मागे लागावा. प्रियानो, खास करून आजची जी परिस्थिती आहे कोविड-19 याच्यासाठी खूप सारे देशचे लोक, राष्ट्राचे लोक आहे, सायंटिस्ट आहे, डॉक्टरची टीम आहे, कोविड-19चे वॅक्सिनची शोध करायला लागलेले आहे. आपला इंडियामध्ये पण प्रियानो वॅक्सिन 16 जानेवारीपासून ते यूज करण्यात प्रारंभ होणार आहे प्रियानो. आणि त्याची पण शोध लागलेली आहे. प्रियानो, असं बोलत असताना खूप सारे गोष्टीसाठी किंवा वस्तूसाठी आपण सीक करतो किंवा आपण शोधत आहोत. आणि खास करून त्याच्यामध्ये देवाचे आशीर्वाद आपण शोधतो, देवाच्या बरं होणं ते शोधतो, देव आपल्याला बरं करेल ते शोधतो, प्रभू आपल्याला सुरक्षा प्रदान करेल, प्रभू आपल्याला जॉब देईल, प्रोटेक्शन देईल आणि इत्यादी. फ्रेंड्स, वी सीक लॉट ऑफ थिंग्स. वी सीक गॉड्स ब्लेसिंग, वी सीक हिलिंग, प्रोटेक्शन, जॉब, प्रमोशन एक्सेट्रा. आणि प्रियानो, आपण हे असं करत असताना प्रियानो आपल्याला जास्त करून प्रभूला शोधायची गरज आहे. वी हॅव टू सीक अँड फाइंड गॉड विथ अवर ट्रू डिवोशन ऑफ अवर हार्ट. आपल्या हृदयाने, भक्तीने आपल्याला देवाला शोधायची गरज आहे प्रियानो. पण हे जगाचं जीवन आहे, जगी जीवन हे तुमच्यासाठी 50, 70, 80, 90 वर्ष वॉट एव्हर ते त्याच्यासाठी आपण किती संघर्ष करतो. वी स्ट्रगल सो मच फॉर द लाईफ ऑन अर्थ 50, 70 और 80 इयर्स. परंतु प्रियानो, जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला इटर्नल लाईफ किंवा अनंत काळचे जीवनच्या विषयी आपल्याला काय तयारी आहे आणि आपण कसं ते करत आहोत प्रियानो. आजच्या मननद्वारे आपण बघणार आहोत की प्रभूचे जे सेवक आहे ते लोकांनी कसं ते देवाची शोध केलेली आहे, सीक केलेलं आहे आणि कसं त्यांना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. पहिला शास्त्र वाचन जुन्या करारामधून निर्गम याचं पुस्तक, याच्यामध्ये आपण बघतो की इथे इस्रायल लोकांना जे ते लोकांनी तंबू किंवा टेंट बांधलेले होते होरेब पर्वतजवळ, तिथून ते लोकांनी उठून सर्व काहीतरी पॅकिंग करून त्यांना पुढे प्रवास करायचं होतं. दे हॅड टू पॅक अप एव्हरीथिंग अँड गो ऑन अ जर्नी. परंतु प्रियानो, या परिस्थितीमध्ये लोकांना संधी आला. पीपल ऑफ इस्रायल डाउटेड की प्रभू आपल्याला मार्गदर्शन करणार आहे की नाही, वेदर गॉड इज गोइंग टू लीड देम ऑर नॉट. आणि असं परिस्थिती त्यांच्या समोर आलेली आहे. प्रियानो, ते लोक विसरून गेले की देव यहोवा जे त्यांना मिसरच्या देशाच्या लोकांपासून त्यांना गुलामीमधून त्यांना सुटका दिलेली आहे, वैभवशाळी चमत्कार त्यांच्यासाठी केलेले आहे आणि
असं करूनसुद्धा आपण बघतो की इस्रायल लोकांनी देवाची आज्ञा मोडलेली आहे आणि ते लोकांद्वारे पाप झालेले आहे. आणि जेव्हा त्यांनी पश्चाताप केला तर देवाने त्यांना क्षमासुद्धा केलेली आहे. असं प्रेमळ आणि कृपावंत परमेश्वर आहे, तरी त्यांना असं संदेह येत आहे प्रियानो. आणि निर्गम याच्या पुस्तक त्याच्या 33वा अध्याय आणि 11वा वचनमध्ये आपण बघतो की देव मोशेबरोबर जसं एक मित्राबरोबर बोलत आहे, तसं देव परमेश्वर मोशेबरोबर बोलत होते प्रियानो. आणि प्रियानो आणि देवाच्या फेवर मोशेला प्राप्त झालेला आणि त्याबद्दल आपण इथे बघतो. आणि त्या कारणाने ते त्याचा फायदा घेऊन त्याला मोशेला फेवर प्राप्त झालेला देवाचा, आणि त्याचा फायदा घेऊन तो इस्रायल लोकांच्या वती देवाला विनंती करत आहे, काहीतरी परसुएट करत आहे आणि शीक करत आहे. ही इज सीकिंग और फाइंडिंग. तो देवाची कृपाची शोध करत आहे देवाकडून आणि देवाला खूप विनंती करत आहे. आणि आपल्याला निर्गम याच्या 33वा अध्याय आणि 17वा वचनमध्ये आपल्याला समजतं आहे की देवाने त्याची जे विनंती होती, की जेसाठी तो तळमळत होता, जे शोधत होतं, ते त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि देवाने त्याला सांगितलेलं आहे की माझी फेवर तुझ्यावर आहे आणि तुझ्यासाठी इस्रायल लोकांना मी सगळं काहीतरी मी करेल, मी त्यांना नेतृत्व देईल, मी त्यांना मार्गदर्शन करेल. आय विल लीड द पीपल ऑफ इस्रायल. इतकंच नव्हे, परंतु सर्व काही जे शक्य आहे माझ्याकडून मी सर्व काही देईल. आय विल फॉरगिव्ह द पीपल ऑफ इस्रायल, आय विल लीड द पीपल ऑफ इस्रायल अँड डू एनिथिंग फॉर माय चोजन पीपल, असं बोलत आहे. प्रियानो, मोशे याला देवाचा फेवर प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी स्वार्थीपणा नव्हे, परंतु इस्रायल लोकांसाठी, जनसमुदायासाठी, इस्रायल लोकांची कुळासाठी त्यांनी देवाला शोधलेला आहे, विनंती केलेली आहे. आणि त्याला उत्तर स्वतःसाठी नव्हे, परंतु संपूर्ण इस्रायल लोकांसाठी त्याला कृपा प्राप्त झालेली आहे. प्रियानो, आपल्याला फक्त आपल्यासाठी नव्हे, परंतु आपल्या दुसऱ्यांसाठी देवाला शोधायची गरज मोशेकडून आपल्याला शिकायची गरज आहे. पुढे जाऊ प्रियानो. फिलिपाईन्स गरज पत्र. प्रियानो, इथे या भागामध्ये आपण बघतो की पॉलच्या दुसरं मिशनरी जर्नी जेव्हा त्यांनी केलेली, पॉलने जेव्हा दुसरी मिशनरी जर्नी केलेली, तेव्हा फिलिपिन्सच्या चर्चची स्थापना झालेली आहे. आणि आता त्यांनी त्याच्या पत्राद्वारे त्या फिलिपाईकरच लोकांना, मंडळीच्या लोकांना कळवलेलं आहे की तो आता जेलमध्ये आहे, इज इन प्रिझन. आणि त्याला मरण आणि जीवन यामध्ये तो अडकलेला आहे. पॉल इज बिटवीन लाईफ अँड डेथ सिच्युएशन इन द प्रिझन. आणि प्रियानो, आपण इथे 19वा वचनमध्ये आपण बघतो की पूर्ण चर्च मिळून खूप तळमळून खूप असं हृदयाने पॉलसाठी देवाला विनंती आणि प्रार्थना करत आहे प्रियानो. आणि प्रियानो, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की पॉल मरणासाठी घाबरत नाही. आणि वचन 21 आणि 23मध्ये पॉल स्वतः बोलतो की मला खात्री आहे की जर माझ्या मरण झालेलं आहे की मला प्रभूच्या मला तारण प्राप्त होणार आहे आणि त्याच्यासाठी मला आनंद आणि शांती आहे. आय नो फॉर शुअर that I will receive God's salvation. For that I am at peace and the joy of God is with me. आणि तो पुढे बोलत आहे, मला जगणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि मला मरण आले तरी ते लाभ आहे. फॉर टू मी टू लिव्ह इज क्राइस्ट अँड टू डाय इज गेन, असं पॉल बोलत आहे प्रियानो. आणि प्रियानो, पुढे पॉल स्वार्थपणे काही विचारत नाही, परंतु तू देव खास करून प्रभू येशू ख्रिस्ताला शोधत आहे, सीक करत आहे, जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा त्याच्यावर येईल आणि त्याला जीवन प्राप्त होईल. स्वतःसाठी नव्हे, परंतु त्या जे फिलिपियन्स चर्च आहे त्यांच्याबरोबर त्याची भेट होईल, त्यांना तो प्रोत्साहन देईल, त्यांना तो त्यांच्या विश्वासामध्ये दृढ करेल आणि त्यांच्या
जे फेलोशिप आहे, लव्हिंग फेलोशिप, त्याची वाढ होईल, त्यासाठी पॉल प्रयत्न करत आहे. पॉल इज सिकिंग जीसस इज फेवर अँड ग्रेस सो दॅट he will be granted life, so that he will be able to meet the members of Philippian church. He will be able to encourage them, and he will be able to strengthen the faith and increase the love among them. आणि प्रियानो, पॉल स्वार्थी जीवन जगायसाठी नव्हे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे शिक्षण दुसऱ्यांना द्यायला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाचं मार्गदर्शन लोकांना द्यायला, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला जीवन आणि पापांची क्षमा, आनंद आणि शांती प्राप्त होत आहे, असं तो सुवार्थ गाजवत आहे. त्याच्यासाठी त्याला जीवनची विनंती प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो करत आहे. प्रियानो, आपण प्रभूकडे प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला जिवंत ठेव, तर आम्हाला खाऊन पिऊन आराम करून सगळं गोष्टी आम्हाला प्राप्त होईल आणि बस प्रेज लॉर्ड. त्याच्यासाठी आपण स्वार्थी जीवन जगतोय. दॅट इज नॉट अ ट्रू ख्रिश्चन लाईफ दॅट आवर लॉर्ड इज टीचिंग अस. आपण दुसऱ्या मार्गमध्ये चालले आहोत. प्रियानो, शेवटचा काळ आहे. प्रियानो, आपल्याला माहीत नाही शेवटचा काळ केव्हा येईल आणि केव्हा त्रास लोकांना सहन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला तयार व्हायची गरज आहे, असं प्रभूचे वचन सांगत आहे. प्रियानो, पुढे जाऊ आणि योहान कृत शुभ वर्तमान. प्रियानो, इथे आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त गालिलाच्या समुद्रा जवळ ते जात होते. जीसस वॉज गोईंग नियर द सी ऑफ गॅलिली. गालिलीचे जे समुद्र आहे त्याच्याकडे ते जात होते. आणि प्रियानो, तुम्ही नोंद ठेवा, जेव्हा हे जे आपण जे शास्त्रभाग वाचलेला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांच्यासाठी 12 शिष्याची नेमणूक केली नव्हती. जीसस हॅज नॉट येट अपॉइंटेड हिज 12 डिसायपल्स. आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची 12 शिष्यांची नेमणूक नाही झालेली. ह्या जे आपण जे आज गॉस्पल रिडिंग केलं आहे योहानचं त्याच्यामध्ये. आणि तेव्हा योहान बाप्तिस्मा करणार त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलेला आहे आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला बघून बोलतोय, हा देवाचा कोकरा आहे. बिहोल्ड इज द लॅम्प ऑफ गॉड, लॅम्प ऑफ गॉड. आणि प्रियानो, त्याच्याबरोबर त्यांचे योहान बाप्तिस्मा करणारचे 2 शिष्य होते. ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गामध्ये योहान बाप्तिस्मा करणारला सोडून आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे ते चालत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी बघितलं की त्यांना योहानला सोडून ते माझ्या मागे आलेले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना विचारलं की व्हॉट डू यू सीक, तुम्ही काय शोधत आहात. आणि त्यांनी पटकन उत्तर दिलं, प्रभू, राब्बी, इंग्लिशमध्ये वर्ड यूज केलेलं राब्बी, ते हिब्रू वर्ड आहे टीचरसाठी, टीचर, गुरुजी, तू कुठे राहत आहे. गुरुजी, वेअर डू यू स्टे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलं, या आणि तुम्ही बघा. आणि पूर्ण दिवस ते 2 शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिलेले आहे. प्रियानो, आणि प्रियानो, जे 2 शिष्यामधलं एक, त्याचं नाव आपल्याला इथे पवित्र शास्त्रमधून प्राप्त होत आहे. त्याचं नाव आंद्रिया किंवा अँड्रू होता. आणि तो पटकन धावून तो त्याच्या स्वतःचा भाऊ शिमोनला किंवा सायमनला शोधून आणलं आणि प्रभू येशू ख्रिस्तासमोर त्यांनी सादर केलेलं आहे त्याच्या स्वतःच्या भावाला. आणि शिमोनला किंवा सायमनला सांगितलं की हे प्रभू येशू ख्रिस्त जे येणारे जे मसीह आहे ते आहे, द कमिंग मसाया ऑफ द वर्ल्ड. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्राप्त झालेले आहे, आपलं दर्शन झालेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी सिमोनला बघितलं आणि त्याला सांगितलं की तुझं नाव शिमोन, योहानाचा पुत्र आहे, परंतु आतापासून तुझं नाव केफास, म्हणजे इंग्लिशमध्ये पेत्र असं होईल. आणि तुझ्यावर मी मंडळीच्या निर्माण करणार आहे. यू विल बी द रॉक. केफास म्हणजे रॉक आहे. आणि तुझ्यावर मी मंडळी मी बांधणार आहे, असं प्रभू येशू ख्रिस्त
त्याला बोललेले आहे प्रियानो. आंद्रियाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शन केलं. त्यानंतर त्याचा जो मित्र, त्याचा जो भाव, बेबी त्याला खूप प्रेम करत असेल, तो स्वार्थी राहिला नाही आणि ताबडतोब जाऊन त्याच्या स्वतःच्या भावाला घेऊन आला. आणि त्याच्यामुळे प्रियानो येशूने त्याला आशीर्वाद दिलं की मंडळीच्या पाया तुझ्यावर मी स्थापन करणार आहे. किती मोठी महान गोष्ट आहे प्रियानो. कधी कधी आपल्याला दुसऱ्यांचा फायदा होऊ, प्रभू त्यांच्यावर प्रसन्न होईल, त्यांच्या टॅलेंट देवासाठी गौरवासाठी ते यूज होईल, अशा गोष्टी आपल्याला करायची गरज आहे प्रियानो. फक्त आपल्यासाठी स्वार्थीपणे देवाला शोधायची गरज नाही. कदाच देव आपल्याद्वारे दुसऱ्यांना त्याच्याकडे आणायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी आपण तयारीमध्ये राहू, स्वार्थी विचार आणू नये. शेवटी मी एक उदाहरण देऊन मी आजच्या मनन संपन्न करणार आहे. वेस्ट बेंगलच्या चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी दिदी, जे सगळे लोक दिदी बोलतात, ममता दिदी, आणि ते एकदा, आजची गोष्ट आहे, खूप मे बी महिन्यांच्या पूर्वी, कपल ऑफ मंथ्स बॅकची गोष्ट आहे, लास्ट इयरची पण गोष्ट असू शकते. आणि तेव्हा प्रियानो आपण बघतो की ते एकदा त्यांचे 1-2 MLAला घेऊन आणि ते जे इंडियन रिपोर्टर्स होते त्यांना घेऊन ते युरोपला गेले, जेणेकरून की ते त्यांच्याबरोबर त्यांनी मीटिंग करावी आणि त्या वेस्ट बेंगॉलमध्ये त्या युरोपियन लोकांनी इन्व्हेस्टमेंट करावा त्यासाठी. पण ते तिथे ममता दिदी पोचले तिथे युरोपला. बिझनेस जे सर्कल होता, बिझनेसमॅन, बिझनेस वुमेन तिथे जे होत्या, त्या सगळ्यांबरोबर त्यांनी खूप सारा त्यांना प्रयत्न केला, चांगलं असं प्रेझेंटेशन केलं. तुमच्यासाठी खूप सारे पॉसिबिलिटीज आहे, पॉझिटिव्ह प्रस्पेक्ट्स आणि ॲडव्हान्टेजेस आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर वेस्ट बेंगॉलमध्ये आणि तुम्हाला खूप फायदा होईल, असं व्हेरी गुड त्यांनी त्यांनी प्रेझेंटेशन वगैरे केलेलं आहे. आणि आपण बघतो की सर्व लोक प्रभावित झाले, युरोपियन लोक प्रभावित झाले आणि ते लोकांनी विचार केलं की हे प्रपोजल चांगला प्रपोजल आहे आणि आपण तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्या लोकांना पण फायदा होईल आणि आपल्याला पण फायदा होणार आहे. इट इज अ 2-way प्रॉफिटेबल बिझनेस. आणि त्याच्यामध्ये ते लोक इंटरेस्टेड झाले आणि ते लोकांनी विचार केलं की आम्ही असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही बिझनेसमध्ये किंवा काहीतरी वॉट एव्हर जे एरिया आहे त्यामध्ये ज्या लोकांच्या जे बिझनेस आहे, जे इंटरेस्ट आहे, त्याप्रमाणे त्या एरियामध्ये ते लोक इन्व्हेस्टमेंट करायला ते तयार झाले. आणि मग ते लोकांनी चांगलं असं ते डिनरच्या प्रबंध केलं, रॉयल 5 स्टार डिनरच्या त्यांनी व्यवस्था केलं स्वतःसाठी आणि ममता बॅनर्जी आणि MLA आणि रिपोर्टर या लोकांसाठी. लोकांनी खूप एन्जॉय केलं. वेगवेगळ्या देशाची तिथे डेलिगेसी त्यांनी ठेवलेली होती आणि सगळ्यात महत्त्व त्याचे आकर्षण असं होतं की सर्वांना चांदीच्या प्लेट, चांदीचा स्पून, चांदीचा फोक आणि नाईफ आणि सर्व काही खूप सुंदर पद्धतीने टेबल सजवलेले होते आणि 5 स्टार वातावरण होतं आणि खूप जसं त्यांना असं वाटलं पॉझिटिव्ह प्रस्पेक्ट्स, त्यांनी दिल खोलून त्यांनी खर्च करून त्यांना हे डिनर दिलेलं आहे आणि खूप लोकांनी एन्जॉय केलं, सर्व लोकांनी खूप एन्जॉय केलं. आणि प्रियानो ते मीटिंग व्हेरी सक्सेसफुल त्याचे एंड आला. आणि प्रियानो जेव्हा जे ममता दिदी, त्यांचे MLA आणि जे रिपोर्टर ते त्यांच्या हॉटेलमधून प्रस्थान करून ते एअरपोर्टकडे निघायला ते लोक हॉटेलमधून बाहेर निघत होते, तेव्हा त्यांना सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हॉटेलचे बाहेर जाऊ शकत नाही. आणि मग ममता दिदीला वाटलं की का तुम्ही आम्हाला अडवत आहे. तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे आमच्या हॉटेलच्या काहीतरी वस्तू राहिलेल्या आहे, देर आर थिंग्स ऑफ द हॉटेल, ते तुमच्याकडे आहे. आणि मग ममता दिदीने त्यांना सांगितलं अरे आमच्याकडे कुठली हॉटेलची वस्तू आम्ही घेऊन जात आहे. आणि मग ते बोलले की तुम्ही आम्हाला खरं सांगा तुमच्याकडे वस्तू आहे का. आणि ममता दिदी आणि त्यांचे जे MLA होते ते बोलले आमच्याकडे काहीच नाही अशी वस्तू.
आणि मग सर्वांसमोर ते मोठ्या कॅमेरा ऑन केला त्यांनी आणि त्याच्यामध्ये एका रिपोर्टरनी चुरी, चमचा आणि काटा चांदीचं त्यांनी स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेलं. प्रियानो, ममता दीदी किंवा वेस्ट बेंगॉलची चीफ मिनिस्टर आणि त्यांचे MLA तिथे इन्व्हेस्टर लोक त्यांच्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करेल त्याची शोध करायला ते गेलेले. परंतु हे आपले भारतीय रिपोर्टर, एकच रिपोर्टर सॉरी, आणि त्यांनी असं दुसरं गोष्ट शोधायला गेलं आणि त्याला पकडलं आणि प्रियानो त्यांना फाईन, खूप भारी त्याला फाईन केलं. आणि प्रियानो ही घटना घडली. प्रियानो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आपण काय, कशासाठी देवाने तुम्हाला आणि मला पाठवलेलं आहे, आपल्याला काय शोधायचं आहे आणि आपण काय शोधून बसतोय. प्रियानो आपलं फक्त ते त्याचा नुकसान झालं नाही, परंतु संपूर्ण भारत असं नुकसान झालं. सगळे बोलायला लागले इंडियन रिपोर्टर चोर आहे. असं सांगितलं नाही तो व्यक्ती चोर आहे, परंतु असं सांगण्यात आलं इंडियन रिपोर्टर चोर आहे. प्रियानो उद्या उठून आपण छोटीशी काही चूक केली तर आपल्याला अनंत जीवनाच्या जे आशा प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली आहे त्यामधून आपण फेल होऊ शकतो. त्याच्यासाठी आपण काय शोधत आहोत प्रियानो ते आपण निर्धारित करावं. चांगल्या गोष्टी आपण शोधल्या तर प्रभूची कृपा आणि प्रभूचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. प्रभू करो की आपल्याला आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, आम्ही तुझा जवळ येतोय प्रभू, तुझा आभार व्यक्त करतोय प्रभू. आजच्या रविवारासाठी प्रभू तू असं प्रभू तुझ्या वचनाद्वारे तो मला प्रेरणा प्राप्त करून दिलेली आहे प्रभू. जे शिक्षण प्रभू आम्ही तुझ्या पवित्र वचनामधून ग्रहण केलेलं आहे प्रभू. खास करून प्रभू तुझे सेवक सेविका प्रभू तुला शोधलेला आहे आणि प्रभू तुझा आशीर्वाद त्यांनाच नव्हे परंतु दुसरे जनसमुदाय लोकांना प्रभू प्राप्त झालेला आहे. आणि प्रभू त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासारखं जीवन आम्ही जगावं, निस्वार्थ आणि प्रभू पूर्णपणे लॉयल, ऑनेस्ट खरं जीवन आम्ही जगावं. त्याच्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन पुरव प्रभू. आणि प्रभू आमच्या सर्वांच्या तयारीला तू आशीर्वादित कर प्रभू. प्रभू पुढे आम्ही प्रार्थना करतोय प्रभू. प्रभू आमच्या भारत देशासाठी प्रभू वेगवेगळ्या समस्या आहे प्रभू. अजून प्रभू जे फार्मर्स प्रोटेस्ट अजून त्याच्या समाधान आलं नाही प्रभू. तुझ्या कृपेची गरज आहे प्रभू. अजून प्रभू आमच्या नेबरिंग कंट्री बरोबर प्रभू जे डिफरन्सेस आहे, टेन्शन आहे प्रभू, वॉर लाईक सिच्युएशन आहे इंडिया, पाकिस्तान आणि दुसरे राज्य बरोबर प्रभू. तुझी शांती आमच्या देशामध्ये यावी प्रभू. कोविड-19ची प्रभू शोध झालेली आहे आणि प्रभू 16 जानेवारीपासून ते लॉन्च होणार आहे प्रभू आमच्या भारत देशामध्ये प्रभू. वेगवेगळ्या समस्या आहे, क्राईम, करप्शन, इकॉनॉमिक डाऊनफॉल, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभू आमच्या देश पुढे जात आहे प्रभू. आमच्या सर्व प्रभू पॉलिटिशियनसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. तुझ्या ज्ञानाने त्यांना संपन्न कर आणि प्रभू त्यांनी आमच्या भारत देश आणि भारत देशाच्या लोकांना प्रभू प्रगतीच्या मार्गामध्ये नेऊन जावं अशी मी विनंती करतो प्रभू. आणि सर्व जे इश्यूज आहे त्याला सॉर्ट आउट करायच्या त्यांना सद्बुद्धी दे अशी विनंती करतो प्रभू. प्रभू पुढे आम्ही विश्वभरासाठी प्रार्थना करतो प्रभू. सर्व राष्ट्र प्रभू वॅक्सिन शोधत राहिलेले आहे आणि प्रभू आम्ही न्यूजमध्ये बघतो की म्युटेशन कोविड जास्त प्रकारे पसरत राहिलेलं आहे. त्याप्रमाणे प्रभू कोविड वॅक्सिन सर्व राष्ट्रांच्या लोकांपर्यंत पोचावी आणि प्रभू सर्व विश्वाचे लोकांचा जीव मरणामधून वाचविलं जावं अशी मी विनंती करतो. तर प्रभू आमची इच्छा नव्हे परंतु प्रभू तुझी इच्छा पूर्ण व्हावी अशी विनंती करतो प्रभू. आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू आमचे मुंबई धर्म प्रांतातील बिशप प्रकाश पाटोडे, वेगवेगळ्या भाषातील प्रभू आमचे मंडळीचे सभासद, मंडळीचे
पाळकगण आणि मिशनरी भावांसाठी प्रार्थना करतो प्रभू. सर्व प्रभू लोकांना प्रभू तुझ्या मार्गामध्ये चालव आणि प्रभू सर्वांच्या जीवनाद्वारे प्रभू तुझ्या महिमा घडवून आण अशी विनंती करतो प्रभू. प्रभू आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो की जे लोक प्रभू येणारा आठवड्यामध्ये प्रभू त्यांची वाढदिवस, लग्नाची वाढदिवस आणि खास प्रसंग ते लोक सादर करणार आहे प्रभू. सर्वांना तुझे कृपेमध्ये ठेव आणि तुझ्या आशीर्वादाने त्यांना तृप्त कर आणि प्रभू त्यांना निरोगी ठेव आणि प्रभू नवीन साक्ष त्यांच्या जीवनामध्ये ॲड कर आणि प्रभू त्यांनी पण स्वतःच्या जीवन तुझ्या गौरवासाठी व्यक्त करावं अशी विनंती करतो प्रभू. प्रभू सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशा पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत न आणू नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. Prayer now. Praise the Lord and God be with you. जब तूफान उठे, लहरें ऊंची हो, तेरे नाम को लेके बढ़ूं, सामने हो पहाड़ या कोई मुश्किल हो, तेरे नाम को ऊंचा करूं. सब नाम के ऊपर यीशु नाम है तेरा, मैं क्यों डरूं, मैं क्यों डरूं. सब नाम के ऊपर यीशु नाम है तेरा, मैं क्यों डरूं, मैं क्यों डरूं. राजा मेरे तू है विराजमान, मैं जानता हूँ, मैं जानता हूँ. यीशु मेरे तू है विराजमान, मैं जानता हूँ, मैं जानता हूँ. संकट में सहज से तू मिल जाता, तुझको जब भी मैं पुकारूं. तू जब उठता हर तूफान है थम जाता, यीशु तुझको मैं सराहूं. पानी पर तू साथ, तू ही आग में खड़ा, मैं क्यों डरूं, मैं क्यों डरूं. पानी पर तू साथ, तू ही आग में खड़ा, मैं क्यों डरूं, मैं क्यों डरूं.
शरण स्थान है तू ही मेरा सहारा। अंधेरों में मेरी रोशनी है तू यीशु, तू ही तारणहारा। मेरी ओर मेरे साथ प्रभु तू है सदा, मैं क्यों डरूं, मैं क्यों डरूं। मेरी ओर मेरे साथ प्रभु तू है सदा, मैं क्यों डरूं, मैं क्यों डरूं। राजा मेरे तू है विराजमान, मैं जानता हूँ, मैं जानता हूँ। यीशु मेरे तू है विराजमान, मैं जानता हूँ, मैं जानता हूँ। ओ मेरा बल, मेरी ढाल, मेरी सामर्थ यीशु, तू ही कल, तू ही आज और सदा है। मेरा बल, मेरी ढाल, मेरी सामर्थ यीशु, तू ही कल, तू ही आज और सदा है।